लताबाईंनी म्हटलंय, खळ्यांच्या चाली ऐकायला अतिशय गोड, साध्या, सरळ वाटल्या, तरी गाणाऱ्याला त्या चालींच्या कठीणपणाची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. पाण्यातले पाहता प्रतिबिंब हसणारे सारख्या गाण्याबद्दल आशाबाई तेच म्हणतात. तर बाबूजींसारखा श्रेष्ठ गायक संगीत दिग्दर्शक म्हणतो, खळ्यांची गाणी म्हणतानाच नव्हे तर शिकताना सुद्धा आनंद होतो. ती शिकताना सतत लक्षात येतं की हे येरागबाळ्याचं काम नाही. त्यांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट गाणाऱ्याच्या गळ्यातून हवी तशीच निघावी यावर त्यांचा कटाक्ष असतो. खळ्यांना मात्र हा कठीणपणाही सहजगत्या स्फुरतो. कलावंत हे दोन प्रकारचे असतात. एक कलावंत आपली रचना करताना किंवा गाताना बाहेर बघून, म्हणजे यशावर किंवा लोकप्रियतेवर डोळा ठेवून आपल्या रचना करतो. दुसरा जातीचा जो कलावंत असतो तो आपल्या रचना करताना लोकप्रियतेकडे डोळा ठेवत नाही, तो आपल्या आत बघून आपल्या निर्मितीकडे पाहत असतो. खळे हे या जातीचे कलावंत आहेत. ते बाहेर बघून रचना करत नाहीत. इथे मला कुमार गंधर्वांची अगदी उत्कटतेने आठवण होते. मला आठवतंय, एकदा कुमारांचं गाणं होतं. 500 माणसं बसतील असा हॉल होता आणि त्या दिवशी काय झालं कोणाला ठाऊक, 15 किंवा 20 माणसं सुद्धा नाही. कुमार आले, बघितलं त्यांनी आणि गायला सुरुवात केली. 3-1 तासांची मैफिल. इतकं अप्रतिम कुमार गायलेत, मी तुम्हाला सांगतो की ती मैफिल अजून माझ्या स्मरणात आहे. गाणं संपल्यानंतर मी कुमारांना म्हटलं की अहो, एवढ्या मोठ्या हॉलमध्ये 15-20 माणसं बघून मी नर्वस झालो. चटकन माझ्याकडे बघितलं, हसले आणि म्हणाले, त्यात काय आहे, आपण काय बाहेर बघून गातो काय? माझ्या अजूनही त्यांचे शब्द मनात घुमतायत. आपण काय बाहेर बघून गातो काय? मी म्हटलं की कुमार गंधर्वाच्या जातीचा श्रीनिवास खळे हा कलावंत आहे. हा बाहेर बघून कधी गात नाही, आत बघून गातो. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की रागदारी संगीतात कुमार गंधर्वांचं जे स्थान आहे तेच स्थान सुगम संगीतात किंवा भावसंगीतात श्रीनिवास खळे यांचं आहे. मराठी, हिंदी, गुजराती, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये खळ्यांनी संगीत रचना केल्या. तुक्याचे अभंग असोत, मीराबाईची भजनं असोत की तरल मधुर प्रेमगीतं असोत, त्यावर खळ्यांची खास मुद्रा असतेच. असंच एक दालन आपल्या परिसस्पर्शानं खळ्यांनी समृद्ध केलं, बालगीतांचं. खळ्यांनी ही गाणी केली तेव्हा बाळं असणारे आता आजी आजोबा झालेत. पिढ्या बदलल्या, पण खळ्यांच्या बालगीतांची मोहिनी मात्र कमी झालेली नाही, ती कायमच आहे. किलबिल किलबिल पक्षी बोलते, सुळसुळ सुळसुळ झरे वाहते, पानोपानी फुले बहरते, फुल पाखरेवर भिरभिरते, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, कमी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलते. त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी. त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सारी. कुणी न मोठे, कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे. सारी हसती गाती नाचते, कोणी रडके नाही. स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती. विहीणबाई विहीणबाई उठा तो उठा, विहीणबाई उठा. विहीणबाई विहीणबाई उठा तो उठा, विहीणबाई उठा. भातुकलीच्या साऱ्या तुम्ही केला चट्टामट्टा, आता उठा, आता उठा. विहीणबाई विहीणबाई उठा तो उठा, विहीणबाई उठा.
खळ्यांच्या मनाशी नातं जोडलं. तसंच तुकाराम महाराजांसारख्या संतांची वाणीही संगीतातून साकार केली. एकदा हृदयनाथ मंगेशकर खळ्यांना म्हणाले, महाराजांचे अभंग दीदीला गायची इच्छा आहे. खळे लागलीच कामाला लागले. रात्रभर गाथा घेऊन अभंगांची निवड करीत राहिले आणि संत तुकाराम महाराजांची गाणी खळ्यांचा स्वरसाज लेवून लताबाईंच्या सुरात घुमत गेली.